माजी खासदार नवनीत राणा यांनी पुरुषांबद्दल एक वादग्रस्त विधान केलंय। नगर परिषद निवडणुका सुरू आहेत, आता खूप पार्ट्या होतील, कार्यक्रम होतील। पुरुष मतदार हा अनेक पार्ट्यांमध्ये जातो आणि रात्री 2 वाजता घरी परततो। मात्र या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार आणि एकनिष्ठ राहतात, कारण महिला कधीही कुणाच्या पैशाला बळी पडत नाही आणि कधीही कुणाच्या पार्टीत न जाण्याची त्यांची भूमिका राहते। ती चटणी भाकर खाणार, पण शेवटच्या श्वासापर्यंत घराला घर बनवणार, असे विधान केले नवनीत राणांनी। आणि त्यामुळे पुरुष मतदारांना नवनीत राणांनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय का, हा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। तर राहुल गांधींना संविधानाचं पुस्तक हाती न घेता त्यातील कलम सांगण्याचं चॅलेंजही नवनीत राणांनी दिलंय। राहुल गांधींनी संविधानाची कलम सांगितल्यास आपण राजकारण सोडू, असं आव्हानही त्यांनी दिलंय। राहुल गांधी हा माझा प्रश्न आहे, संविधान मध्ये किती आर्टिकल असतात आणि कोणता आर्टिकल कोणत्या जनतासाठी का कामी पडते। फक्त राहुल गांधीने एकदा बिना संविधान हातात घेऊन देशाला वाचून तोंडी सांगून द्या, त्या दिवशी राजकारण सोडून टाकू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।